नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो केला असेल तर आम्ही सध्या आमच्या होमटाऊनला आहोत आणि 4-5 दिवस झालेत आम्हाला येऊन. आणि मेन रिझन होतं तुम्ही ओके तुम्ही सगळ्यांनी जर स्टोरी बघितली असेल तर आम्ही आलो होतो खास आंबे काढण्यासाठी. आमच्या झाडाचे भरपूर सारे आंबे आम्ही काढलेत आणि मस्त छान आम्ही आनंद घेतलाय आमच्या आंब्यांचा. आणि आता आम्ही कुठेतरी चाललोय. अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्यात युजली माहेरीच जायला पाहिजे आणि माझा तर पहिला अधिक महिना आहे, म्हणजे आमच्या लग्नानंतरचा पहिला अधिक महिना आहे. मी फर्स्ट टाइम कारमध्ये ब्लॉग करते, तर तुम्हाला खूप असं कॅमेरा हल्ल्यासारखं दिसेल तर प्लीज समजून घ्या, पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर अधिक महिना आहे आणि मम्मीचा फोन आला होता की असं असं आहे आणि सॅटर्डे संडे तुम्ही या, अधिक महिन्याचं आपण सगळं करूया, जे काय फॉर्मॅलिटी आहे ती. मग असं झालं की हा ठीक आहे आम्ही येतो. मग आम्ही जाणार होतो फ्रायडेला, पण झालं असं की पूर्ण फिक्स झालं होतं की फ्रायडेला आम्ही जाणार आहे. पण झालं असं की मी फ्रायडेला सासरीहून माहेरी जाऊ शकत नाही, बरोबर. हा, तर जर तुम्ही मॅरिड असाल आणि तुम्ही जर कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला माहिती असेल की हे सगळे रिच्युअल्स पाळले जातात. शुक्रवारी सासरहून माहेरी नाही जायचं आणि मंगळवारी माहेरहून सासरी नाही यायचं. हा, म्हणून मग आई बोललं की तू नको जाऊ उद्या आणि तुला जर असेल जायचं तर मग तू आज जा, असं आई बोलला. म्हणून मग आम्ही विचार केला की ठीक आहे, आता मला एक दिवस आधी जायला मिळते. पण मी मम्मीला अजिबात फोन करून नाही सांगितलं की मी येते. तिला असं वाटलं की मी उद्याच येणार आहे. मग तिच्या पण लक्षात नाही आलंय की शुक्रवार आणि मी येऊ नाही शकणार, त्यामुळे तिनं असं गृहीत धरलंय की मी आता उद्या येणार आहे, असं आम्ही दोघे पण उद्या येणार आहे असं. त्यामुळं मी अचानक आमचं ठरलं की निघूया म्हणून. प्रणवचा ऑफिसचा कॉल होता, त्यामुळे आम्हाला निघायला खूप उशीर झालाय. 6:30 वाजता आम्ही निघालो आणि आता मी घरी पोहोचेन एक 15-20 मिनिटांमध्ये. आणि मी एवढी एक्सायटेड आहे घरी जायला, कारण पहिल्यांदा मी असं काहीतरी कांड केलं की मी घरी जाते आणि मी घरी सांगितलेलंच नाहीये. तर घरी दीदी पण आली आहे, दीदीची मुलगी आराध्या, विराज, हे सगळेजण आहेत. मम्मी पप्पा तर आहेतच. रोहित पुण्याला गेलाय, तो आज रात्री येईलच, त्यामुळे सगळ्यांसाठी सरप्राईज असणार आहे की मी आली अचानकपणे. तर मी खूप एक्सायटेड आहे, बघू आपण त्यांना कसं वाटतंय. आणि प्रणव जरा नाराज आहे, कारण त्याला मी ऑफिसमधनं उठवून घेऊन आले की चल मला काही पण करून सोडायला चल आत्ताच्या आत्ता म्हणून. तर ठीक आहे, मी खुश आहे. तर आम्ही जातो आणि तुम्हाला दाखवतो की कोण कोण कसं कसं रिॲक्ट करते. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आणि हा, अजून एक गोष्ट सांगायची होती, मी कधीच माझ्या माहेरच्या घरातला ब्लॉग कधी शूट नाही केलाय, कारण असं काही कारण नाहीये. पण मी आज शूट करते, त्याचं कारण हे आहे की हा कदाचित लास्ट ब्लॉग असेल त्या घरातला. जर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी लास्ट मंथ मध्ये एक रील पोस्ट केली होती, जी होती माझ्या माहेरच्या नवीन घराच्या वास्तुशांतीची. तर त्यामुळं आता कदाचित नेक्स्ट मंथ मध्ये मम्मी पप्पा वगैरे सगळे नवीन घरामध्ये शिफ्ट होतील. तर इथून पुढे जेव्हा पण मी घरी जाईन, म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा पण घरी जाईन तेव्हा नवीन घरामध्ये जाईल. तर जुन्या घराच्या आठवणी पण राहतील. ही माझी दीदीची त्या घरातली शेवटची सुट्टी असेल मे महिन्याची, म्हणून मग विचार केला की आपण ब्लॉग करूया, जेणेकरून ते सगळं असं छान स्टोर राहील माझ्याजवळ ब्लॉगच्या रूपामध्ये. म्हणून मग विचार केला की आपण सगळं ब्लॉग करूया. तर तिथे राहीन मी 2-3 दिवस. 2-3 दिवसात जे पण काही मजा करेन ते सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. तर आता तर आधी हे दाखवूया. आता तर हे दाखवते की काय काय होते ते गेल्यावर. तर चला भेटूया आता डायरेक्टली घरी गेल्यावर. किती 10 मिनिटात आम्ही पोहोचू. आम्ही आलोय जवळच, तर पोचते आणि मग तुम्हाला सांगते पुढं काय काय होतंय. आलोय आम्ही घराच्या जवळ, म्हणजे 1-2 मिनिटांमध्ये आम्ही घरी पोहोचूच. पण आता मला टेन्शन या गोष्टीचं आलंय की घरी कोणतर असू दे म्हणजे नशीब. पप्पा तर असणारच आहेत, पण दीदी मम्मी संध्याकाळी जातात कुठेतरी मुलांना घेऊन बाहेर खेळायला वगैरे, गार्डनला वगैरे. तर मला असं वाटलं चुकून गेले वगैरे असले तर मग आमचं पोपटच आहे. पण ठीक आहे, जाऊ दे, जे काय होईल ते होईल. असले तरी पण ठीक, नसले तरी पण ठीक, जे काय होईल ते मी रेकॉर्ड करणार. तुम्ही फक्त ब्लॉग बघत राहा. आम्ही पोचलोय. इथले हेडलाईट्स ह्याचे काय ते रोड लाईट सगळे बंद आहेत, माहित नाही काय झालं. आम्ही पोचलोय. पप्पा आहेत दुकानात, बघूया थांबा आपण ते कसं रिॲक्ट करतायत. कुठे लावणार आहेस गाडी? पुढे लावायला पाहिजे. पप्पांचं लक्षच नाहीये. मी उतरून जाऊ का पुढे लाव की तिकडे, ह्याच्या पुढे लावूया. लास्ट टाइम लावलेलाच बघ तिथं. कुठं मागं लावणार? ठीक आहे, मी तर पार्क करतो, डिरेक्टली घरातच जातो. पप्पांनी बघितलेलं आहे आम्हाला.
तयारी थांब ना राहिला नॉईज हे बंद केलं नव्हतं मी. चला सरप्राईज आलं का नाही. चला धप्पा दिला धप्पा. तर नसते थांब मम्मी थांब ग. येऊ काय चला कोण आले कोण आले कोण आले. हा विराज विराज आहे हा माझ्या दीदीचा मुलगा विराज. इकडे ये इकडे ये इकडे ये पटकन ये पटकन. मम्मी कसं वाटलं. मस्त. कसं वाटलं. घरात काय काय म्हणतात काय आलं ते रौनक आ गई मेरे घर में. कॉफी. चला कॉफी पिऊया आता. मागं सरकून ठेवा की तो घेत नाही. काकांना दे काकांना दे काकांना दे दे. काय म्हणायचं काका म्हणला नाही की तुम्हाला लांब असलं थोडं म्हणतोस का. चला बाय बाय चाललो आम्ही. बाय बाय गुर नाही बाय बाय. बोडा कसा करतो बोडा. टपक 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 टपक. काका म्हण की रे काका. काका कुठे काका. विराज कुठं आहे विराज. वीर कुठं आहे वीर वीर वीर. हे कोण आहे हे कोण आहे. गड्याळ आहे गड्याळ. टिक 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 टिक. तर अशी होती पप्पा मम्मींची घरातल्या सगळ्यांची रिॲक्शन. मी जास्त काय शूट केलेलं नाहीये. थोडेफार नॅचरल मुवमेंट्स जे काय मला कॅप्चर करता आले ते मी केलेत. तर हा व्लॉग मी आता इथेच संपवते. व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि व्लॉग असेच बघत राहा. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.